मी अरुण घोडके. शुभचिंतन. डच कंपनीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्याकडून कोरोमंडल किनाऱ्यावरती व्यापार करण्यासाठी काही सवलती आणि अभयपत्र मागितले. शिवाजी महाराजांचा वकील रघुनाथ नारायण हनुमंते यांच्याकडून डचांना अभयपत्र मिळाले. त्यामध्ये काही शर्ती होत्या. त्या अशा: 1. जिंजी प्रांतावरती व्यापार जकात 2.5% घेतात, तितकी द्यावी. 2. शिवाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी पेठारे उघडून पाहून घ्यावेत. 3. त्याकरिता आयात निर्यात माल कोणता याची माहिती सुरुवातीस दिली पाहिजे. 4. डच कंपनीचे लोकांना प्रवास परवाने द्यावेत. 5. शिवरायांचे नोकर हवालदार वगैरे यांनी घेतलेल्या मालाची योग्य ती किंमत देऊन विकत घ्यावे. 6. जहाजे फुटल्यास सरकार जबाबदार नाही. गुलामांचा व्यापार करू नये. पोंटोमेओ येथे फ्रेंच व डच वाकरवाले पैसे देत नाहीत म्हणून शिवाजीराजांच्या सैनिकांनी त्यांच्या वाखारी लुटल्या. पण डच अधिकाऱ्यांनी शिवाजीराजांची पुन्हा गाठ घेऊन 1000 नजराणा, बदाम, पिस्ते आदी जिन्नस भेट दिल्याची नोंद कागदपत्रामध्ये सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.